आज होता माझ्या फ्रेंडचा बर्थडे, तर सोबत मिळून आज आपण सेलिब्रेट करूया. पण त्याच्या आधी ही क्लिप थोडी 1-2 दिवस अगोदरची आहे, कारण की या दिवशी मला जायचं होतं थोडंसं बाहेर म्हणजे माझं जॉबविषयी काहीतरी काम होतं. त्यासाठी जायचं होतं म्हणून पहिले चहा बनवून घेतला आणि मग तिथून आले होते. संध्याकाळी मला जायचं होतं दुकानात, तिकडे गेली आणि मग घरी येऊन भाजी तोडायची होती ती केली. थोडे भांडे होते ते घासले आणि रात्री माझी फ्रेंड आणि मी जाणार होतो DIYला, कारण की तिलाच काहीतरी घ्यायचं होतं आम्हाला गिफ्ट वगैरे. आणि इथे गेल्यावर मला ह्या क्यूटच्या गोष्टी दिसून जातात यार, एवढा मस्त मस्त असतात ना की असं वाटतं सर्वच घेऊन टाकावं इथे. आणि जुडिओमध्ये आम्हाला घ्यायची होती फक्त एक गोष्ट, पण एवढ्या मोठ्या लाईनमध्ये आम्हाला उभं राहावं लागलं. आणि रात्री येऊन मग आईस्क्रीम खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी होता बड्डेचा दिवस. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की धावपळ झाली आमची, आम्हाला एवढं लांब जायचं होतं. स्टील आम्हाला खूप लेट झालेला. मग पहिले येऊन तिला तिचं गिफ्ट वगैरे दिलं आणि फ्लावर्स बघून तर ती एवढी खुश झालेली होती, कारण की फ्लावर्स आम्हाला खूप जास्त आवडतात. मग काही व्हिडिओ वगैरे घेतले आणि त्या दिवशी अजिबात टाईम नाही भेटला मला व्हिडिओ काढायला, कारण की ऑलरेडी लेट होतो आम्ही. आम्हाला माहीत होतं की आम्हाला खूप लांब जायचं, स्टील आम्ही एकदम लेट निघालेलो होतो. आणि त्यात हे ट्रॅफिक आम्हाला भेटला, आम्हाला लिटरली 1.5 तास लागला. पण काही पण म्हणत जागा एकदम बेस्ट होती, जी की तुम्ही ऑलरेडी माझी रील बघितली असेल. तिथे गेल्यावर पहिले बर्थडे गर्लचे थोडे व्हिडिओ वगैरे काढून घेतले आणि तिथे गेल्यावर आम्हाला इतकी भूक लागलेली होती, कारण की खूप लेट झालेला. तर सर्वात पहिले आम्ही तिथे जाऊन ऑर्डर केलेलं होतं, कारण की न खाता व्हिडिओ फोटो तर अजिबात आमचे निघणारच नव्हते. म्हणून मग आम्ही इथे मस्तपैकी बसला बसला इथे गप्पा मारत होतो. आणि ही जागा इतकी मस्त आहे ना की तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत या, पार्टनरसोबत या, फॅमिलीसोबत या, एकदम छान मस्तपैकी बसून गप्पा मारता येतात इथे. आणि माझ्या म्हणण्यावर इथे मसाला चाही ट्राय करा, एकदम मस्त होती. मग आम्ही पिझ्झा फ्रेंच फ्राईज मागवले आणि क्वांटिटीसुद्धा इतकी जास्त यायची की आमच्याकडून हे खाल्ल्याच जात नव्हतं, कारण की क्वांटिटी खूप जास्त होती इथली. आणि बसला बसलाच आमचे व्हिडिओ वगैरे चालू होते. नंतर मग खूप लेट झाला होता, तर पहिले आम्ही केक कटिंग करून घेतला बर्थडे गर्लचा. आणि आमच्या आवाजाला थोडंसं इग्नोर करा, जी की जसा आला तसं आम्ही गाणं म्हणून दिलं तिच्यासाठी. मग केक कटिंग केला आणि फर्स्ट प्रायोरिटी स्वतःला ठेवा, कधी दुसऱ्यांना ठेवू नका. आणि बस असा होता आमचा छोटासा सेलिब्रेशन. कसा वाटला नक्की सांगा आणि या प्लेसला नक्की व्हिजिट करा.